अरे बाप रे, बरं झालं त्या वॉचमनला तू बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलंच, नाही तर आज काय माझं खरं नव्हतं. बेबी क्या बोला था मैंने, केलं की नाही मॅनेज? तूच ग तूच. आय नो. ए तुझ्यासाठी एक गंमत आहे. काय आहे? गिफ्ट आणलं तू? येस, ऑफिसने सगळ्यांना दिली, माझं तुला. यू चीपो, मला ऑफिस मधलं गिफ्ट नकोय, मला दुसरं गिफ्ट हवंय काय. अगं पण गिफ्ट द्यायला तुझा काही वाढदिवस पण नाहीये, सो. वाढदिवसाचं नाही रे, ते दिवाळी आहे ना आता. मी असं ऐकलं होतं की पाडव्याला आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देतात. हॅलो, पाडव्याला गर्लफ्रेंडला नाही, बायकोला गिफ्ट देतात. मग काय झालं, मी तुझ्या बायकोसारखीच आहे ना. आय मीन त्या गुड फॉर नथिंग सारखी बोर नाही आहे. आय एम वे बेटर दॅन दॅट. बट तुझे एकुलते एक गर्लफ्रेंड आहे ना, प्लीज मला हवंय की. अगं शनाया, पण तुला तर हे सगळं आवडत नाही ना, तू तर मॉडर्न विचारांची. आणि अरे पाडव्याचं निमित्त आहे फक्त, मला गिफ्ट हवंय ना. पण अगं पण म्हणजे प्लीज प्लीज. बरं, देईन तुला गिफ्ट. ओके ये गुड. पण त्याच्या आधी मी तुझ्यासाठी काहीतरी मागवलंय. तुझं वॉलेट दे. वॉलेट? हे घे, ऑनलाईन मागवलंय. हे काय? न्यू वॉलेट. अगं पण आता या वॉलेटमध्ये ठेवण्यासाठी काही पैसे आणि कार्ड शिल्लक ठेवणार आहेस की तेही ऑनलाईन शॉपिंगमध्ये उडवणार? ऑफकोर्स ठेवणार आहे. आता तुझे पैसे आणि माझे पैसे सारखेच आहेत ना, आपण ते जपून वापरूया. रिअली? या. सनाया, तुझ्यासारखी गर्लफ्रेंड मला मिळाली ना, आय एम सो लकी. आय स्वेअर. चला निघायचं. हो. सध्या याच्याशी चांगलंच वागावं लागेल. आता याचा काय भरोसा, कधी सोडून जाईल राधिकासाठी मला. सनाया. हो आले. रेवती, अगं थोड्या दिवसात येणारच होती मी. तुला माझ्याशिवाय करमत नाही म्हणून लगेच भेटायला आली का? तुला काय वाटलं? हे सगळं कळल्यानंतर मी शांत बसून राहणार होते? तुझी साधी चौकशीही करणार नव्हते मी. गुरुनाथनी तुला घराबाहेर काढलं हे कळलंय मला. तू कोणालाही काहीही न सांगता न कळवता निघून गेलीस म्हणून आम्हाला हे कळणार नव्हतं असं वाटलं तुला? हे बघ राधिका, अशी खचून जाऊ नकोस. थोडं धीराने घ्यायला हवं ना. दुसरा काही पर्याय का माझ्याकडे? कशी समजूत काढू तुझी? ह्या परिस्थितीवर कोणाकडे काहीच उत्तर नाहीये. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीवर काळ हेच औषध असतं. तुलाही तुझा मार्ग सापडेल. हो, पण आता या मार्गावर मला एकटीनच चालायचं. रेवती, मला दुसरी कसली नाही, पण मला अथर्वची काळजी लागून राहिली ग. त्याचं सगळं नीट झालं पाहिजे. किती दिवस दादावरती अवलंबून राहू? बरं, तू दादा आणि वहिनींना हे सगळं सांगितलंयस ना? म्हणजे तुझ्यात आणि गुरुनाथ मध्ये जे काही झालंय. ग नाही, म्हणजे आता दिवाळी आहे ना, त्यांची दिवाळी कशाला खराब करू? बरं आहे, आत्ताच तू आली, घरात वहिनी नाहीये. ती असती ना तर आपल्याला बोलताही नसतात. राधिका, तरी सुद्धा मला असं वाटतं की तू हे सगळं त्यांना सांगायला हवंस. कारण उगाच कुठून बाहेरून कळलं ना तर विनाकारण ते दुखावले जातील. अगं पण रेवती, मी कसं सांगू दादाला? मी आता त्याला सांगितलं आणि त्याला आणि बहिणीला नाही पटलं तर कुठे जाणार आहे मी? अगं माझ्याकडे ये राहायला. आणि भाऊ आहे ना तुझा तो. अथर्वची आणि तुझी काळजी वाटते की नाही त्याला? असं कसं घराबाहेर काढेल तुला तो? पण रेवती, त्याला बघ कसं आणि कुठल्या शब्दात सांगू तेच नाही कळून राहिलं मला. आणि मग काय 2-4 दिवसांनी घरी परत जाऊन गुरुनाथ समोर नाक घासशील? राधिका, स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? पण बिण काही नाही. आता तू सरळ डिवोर्सची नोटीस पाठव त्याला.
तुझ्या आणि अथर्वच्या भविष्याची तरतूद त्यानेच करायला हवी. बायको म्हणून ॲल्युमिनीवर तुझा आणि अथर्वचा पूर्ण अधिकार आहे. रेवती, अगं मला यांचे पैसे नकोय, मला यांचं प्रेम हवंय ग. पण आता ते माझ्या नशिबात, मीच कुठेतरी चुकली असेल. असं का वाटतंय तुला? अगं तुला समजून घ्यायला तो कमी पडलाय आणि त्याला जे काही करायचं असेल ना ते करू दे. तू असं रडत बसायचं नाहीयेस. तुझा हक्क तुला मिळायलाच हवा. हक्क तो तर मी कधीच गमावलाय. जेव्हा यांच्या आयुष्यात त्या पोरीनं प्रवेश केला ना, तेव्हाच गमावलाय मी माझा हक्क. नाही, मला तुझी काळजी समजून राहिली रेवती, पण आता मला हे हक्क, डिवोर्स, पैसे या कशाचाच विचार करायचा नाही. मला तर काळजी वाटून राहिली जेव्हा यांच्या आई बाबांना हे सगळं कळेल की यांनी मला घरातनं बाहेर काढले, यांचा कुठल्या तरी बाहेरच्याच पोरीत जीव गुंतला, तेव्हा त्यांना काय वाटेल. आणि यस. मॉर्निंग. मॉर्निंग सर. मॉर्निंग. हे काय ऑफिस एकदम आज सुनं सुनं का वाटतंय? भाऊबीज आहे म्हणून सगळ्यांनी सुट्टी घेतली की काय? अहो नाही तर काय सर, उगाच एखाद्याला वाटायचं भाऊबीजेच्या दिवशी जर आपण ऑफिसमध्ये गेलो तर एखादी बहीण येईल आणि आपल्याला हो वळेल. जेनी, जेनी काय झालं? आनंद सर, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? सर ऍक्च्युली तर गुरु सरांनी राधिका मॅमला घराबाहेर काढलंय. काय? येस सर. कोणी सांगितलं तुला? तर रेवतीचा कॉल आलो. सर नेबर रेवती हा, त्यांनी सांगितलं. तर मला फार वाईट वाटतंय. सरांनी असं करायला नको होतं. तुम्ही त्यांना समजावून का नाही सांगितलं? मी त्याला खूपदा समजावलाय, तो समजतच नाही. त्या क्षणाचं प्रेमाचं भूत आहे ना त्याच्या डोक्यावर, तो काय उतरणार नाही. खूप मोठी चूक केली आहेस या, कळेल त्याला एक दिवस, कळेल. पण राधिका बाई, असं नको करायला होतंस यार. हो, आता राधिका मॅडम घराच्या बाहेर गेल्या म्हटल्यावर शनाई मॅडम तर गुरु सरांच्या घरी कधीही जातील. सॉरी सर, शनाई मॅडमला तर मोकळीतच मिळाली ना आता. हो नो. आनंद सर आता काय होणार? काहीच कळत नाही. पण ही न्यूज जर गुरुच्या आई बाबांना कळली ना, खूप मोठा राडा होणार, खूप मोठा.